आज आली होती कपकेकची ऑर्डर. टुटी फ्रुटी टाकून कपकेक बनवले. श्रावण महिन्यातील सोमवारची पूजा केली. जिमला गेले आणि टिफिनसाठी स्पेशल असं मुलासाठी सँडविच बनवलं. नमस्कार, मी शीतल. आदर्श केकमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज होता श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आणि सोमवार असले की मी थोडंसं नेहमीपेक्षा थोडंसं लवकर उठते, कारण की मंदिरात जायचं असतं आणि मंदिरात जाण्या अगोदर घरातली कामं सर्व व्यवस्थित क्लीन करून गेलं की मग बरं वाटतं. शिवाय केकच्या ऑर्डर्स असतात आणि आज मला स्पेशल अशी कप केकची ऑर्डर होती. म्हटलं पटपट कामं उरकावी. घरातील कामं लवकर उरकली की पुढची कामं करायला आपल्याला टाईम भेटतो. म्हणजेच केक बनवायला, बाहेरची कामं जे काही असतात, एडिटिंग असतं, ते काम करायला टाईम मिळतो. आता फरची पुसण्याच्या अगोदर मी रोज किचन ओटा साफ करते, कारण की किचन ओटा साफ करताना जे पाणी आहे ते पाणी खाली फरचीवर पडतं आणि मगच मी नंतर फरची पुसते. आता किचन पुसून झाल्यानंतर हॉलही पुसून घेतला. नंतर घराबाहेरचा जो पॅसेज आहे तो देखील पुसून घेतला, कारण की रांगोळी काढायची होती. रांगोळी काढून घेतली आणि घरातली देवपूजा करून घेतली आणि मंदिरात जायचं होतं म्हणून बॅगमध्ये बेलपत्र भरलं. आज शिवमुठ तीळ होते म्हणून ते देखील एका बॅगमध्ये भरलं. मंदिरात जाण्यासाठी बॅग भरायला घेतली, त्याच्यामध्ये हे सगळं सामान अगोदर भरून घेतलं. आता शिवलिंगावर पाणी ओतण्यासाठी मी घरूनच बॉटल घेऊन जाते, ते देखील भरली, फुलं टाकली आणि मंदिरामध्ये गेले. मंदिरात गेल्यानंतर तिथं मावशीने बघा अगोदरची जी पूजा आहे ती काढून घेतली आणि नंतर मी निवांत बसून माझी पूजा केली. बेलपत्र वाहिलं, फुलं वाहिली आणि दर्शन घेतलं. तर तिथंच मंदिराच्या बाहेर हा प्रसाद देखील होता खिचडीचा, तो मी घेतला आणि घरी आले. घरी आल्यानंतर मी छान असा, आज श्रावणी सोमवारचा उपवास होता म्हणून फ्रूट्स कट केले आणि ते खाल्ले. नंतर कपकेक बनवायला घेतले. तर आजचे हे कपकेक प्रीमिक्सपासून नसून ते स्क्रॅचपासून मी बनवले होते. तर स्क्रॅचपासून म्हणजे काय, प्रॉपर असं मैदा, दही, दूध, बटर यापासून जे आपण बॅटर बनवतो त्यापासून हे कपकेक मी बनवले होते. कस्टमरची तशी डिमांड होती की प्रीमिक्सपासून आजचे कपकेक आम्हाला नको आहेत, तुम्ही प्रॉपर असे आम्हाला मफिन्स टाईप कपकेक बनवून द्या. म्हटलं ठीक आहे. मग मी हे कपकेक बनवायला घेतले. नॉर्मली कस्टमरची जशी डिमांड असते तसेच मी कपकेक बनवून देते. कोणी प्रीमिक्सचे देखील कपकेकची ऑर्डर देतात. आता नंतर मी याच्यावरती बघा छान अशी कलरफुल टुटी फ्रुटी टाकून घेतली. तर याची रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी मी 2 तरी व्हिडिओ टाकलेले आहेतच. जे माझे रोज व्हिडिओ बघत असतील त्यांना ते समजलेच असेल. जे कोणी नवीन असतील तर त्यांनी नक्कीच आदर्श केक या चॅनलवर जाऊन व्हिजिट करा आणि माझी ही रेसिपी तुम्ही बघू शकता. तर नंतर व्यवस्थित कपकेक टॅप करून घेतले आणि ते बेक करायला टाकले. व्हिडिओ काही पुढे शूट केला नाही, माझ्या फोनची मेमरी नेहमीच फुल झालेली असते. 4 वाजताच्या दरम्यान मी ग्रीन टी घेतला, कारण की आज उपवास असल्यामुळे थोडीशी ॲसिडिटी झाल्यासारखं वाटत होतं. नंतरच नेहमीप्रमाणे संध्याकाळी जिमला गेले. जिममध्ये अगोदर थोडासा वर्कआउट केला आणि नंतर योगा हॉलमध्ये गेले. आज योगा नसून स्टिपर वर्कआउट होतं, ते देखील मी केलं आणि हा वर्कआउट संपल्यानंतर मी घरी आले. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक मात्र जरूर करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय.